नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उद्या 6 ऑक्टोबर 2025 उद्या कोजागिरी पौर्णिमा। उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, तर उद्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला 5 पांढरी शंख किंवा कवड्या तर अशा एका ठिकाणी ठेवायच्या आहेत की जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा होऊन भरभराटी ही नक्कीच होईल। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 5 पांढरी शंख किंवा त्या कवड्या आहेत, तर त्या कुठे ठेवायच्या आहेत हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा देखील म्हणतात, तर शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 सुरू आहे ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 आहे। तर याच्यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण फक्त 49 मिनिटे एवढाच वेळ मिळणार आहे। तर चंद्रोदय हा 6 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:27 होणार आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण धन समृद्धीची देवी लक्ष्मी माता आणि चंद्रदेव यांची पूजाही करतोच। देवी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी ही घराच्या मुख्य दरवाजापासून ते पूजा स्थानकापर्यंत दिव्याची रोषणाई देखील करतो। त्यानंतर आपण अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्र हे आपल्या 16 कलांसह प्रकाशित असतात आणि चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षाही होते। त्यामुळे या रात्री दूध किंवा दुधापासून तयार केलेली खीर ही चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून देखील खायची। या दिवशी आता लक्ष्मी माता ह्या पृथ्वीवरती येतात आणि कोजागृती असं म्हणतात। आता कोजागृती म्हणजे काय, तर कोजागृती म्हणजे कोण जागत आहे असं विचारतात। त्यामुळे देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी रात्री जागरण देखील करायचं। जागरण केल्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील हा तुमच्यावरती होईल। तर ह्या गोष्टी ह्या तुम्हाला आता उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत। परंतु त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक देखील गोष्ट करायची आहे। तर ती कोणती गोष्ट करायची आहे, तर 5 पांढरी शंख किंवा तुमच्याकडे 5 कवड्या असतील तरी देखील चालेल। तर तुम्हाला या अशा एका ठिकाणी ठेवायच्या आहेत की जेणेकरून लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती नक्कीच होईल आणि घराची भरभराटी होणार आणि गरिबी देखील दूर होईल। समुद्र मंथनाने तयार होणारे पांढरे शंख असतात, ते लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात। शरद पौर्णिमेच्या म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्या दिवशी तुम्ही शरद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजा करणार आहेत, तर पूजेमध्ये 5 पांढरी शंख आहेत, तर ती 5 पांढरी शंख ही लाल कपड्यात बांधून ठेवायची आहेत आणि पूजा झाल्यानंतर ही शंख ही तुम्हाला तुमच्या धनाच्या ठिकाणी ठेवायची आहेत। असं केल्यामुळे माँ लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हा तुमच्या घरावर हा सदैव राहील। बघा काय करायचं आहे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, तर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या कवड्या किंवा पांढऱ्या रंगाचे शंख, पांढऱ्या रंगाची शंख ही समुद्र मंथनामुळे तयार होतात आणि समुद्र मंथनामधून ते तयार झाल्यामुळे, हे शंख तयार झाल्यामुळे ते लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहेत। पांढरे शंख हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मी माताची ज्यावेळेस पूजा करतो, तर पूजा करताना काय करायचं, पूजेमध्ये 5 पांढरी शंख आहेत, तर ते 5 पांढरी शंख ही लाल कपड्यात बांधून ठेवायची आहेत। बघा, लाल कपड्यामध्येच तुम्हाला ही 5 शंख बांधून ठेवायची आहेत आणि पूजा झाल्यानंतर ही शंख आहेत ना, ती आपल्या धनाच्या जागेला ठेवायची आहेत। जर का तुम्ही ही शंख धनाच्या जागेला ठेवली तर माँ लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हा तुमच्या घरावरती सदैव आणि कायम राहील। त्यामुळे तुम्ही ह्या शरद पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय हा नक्की करून बघा। व्हिडिओमधील माहिती जर का माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय।